आपण जरा इथे एकाच टेन्शन मध्ये म्हणूनच आता असो तुला मी फोन करतो नंतर. चालेल भाई, ठेवतो. या बायकोच्या नावाने तर लय टेन्शन आणले बा. तुम्ही आता काय म्हणालात? काय काय म्हंटलो? बायकोचा नवरा लईच टेन्शन द्यायला लागलाय असं म्हणालात ना? ह्यो बायकोचा नवरा म्हणजे तुम्हीच. हो पण तुमचं तर लगीनच नाही झालं. मग तुमची बायको कुठून आली आणि ती तुम्हाला कशी काय टेन्शन द्यायला लागली? हा तुला कशाला आवाज का नसत्या जाऊ कशा? जा काम कर. चल 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 जा काम कर. काही चित्र माणूस आहे. आता थोड्या टायमापूर्वी आमच्या गावाकडल्या भाषेत बोलत होता आणि मला बघितल्यावर डायरेक्ट भाषा चेंज. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण मला माहिती आहे ना, आता जर का घरच्यांना सांगायला गेली ना तर मलाच येड्यात काढतील. पण मी बी लय शहाणी आहे. त्यांचं जेवढं बोललंय ना तेवढं सगळं या मोबाईल मध्ये इडियत रेकॉर्ड केले. आता माझ्या डोसक्यात जे काही चाललंय ना ते इसरायच्या स्वतःला गाठायलाच पाहिजे. नीता काय करतेस तू? अभि दादा मला ना तुम्हाला एक गंमत दाखवायची. थांबा ये इकडे. आता कसली गंमत बघायची नाही मला. आओ. गंमत बघायच्या आतच भडकून गेले. जाऊ दे मला स्वतःला गाठायचं. स्वतःई ओ स्वतःई स्वतःई. स्वतःई 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 अहो माझं ऐका ना, मी काय म्हणते ते ठेवा खाली. ते ठेवा खाली. बोल. मी काय सांगते ते खूप महत्वाचं आहे. ऐका मला आहे ना तुम्हाला तेजस भाऊंबद्दल काहीतरी सांगायचंय. नाही नाही दाखवायचंय. मगच तुम्हाला समजल मी काय म्हणते ते बी पुराव्या सकट. काय झालं वनिता? थांबा. काय दाखवतेस? अहो ते तेजस भाऊ काय बोलत होते ना त्याचं मला शूटिंग करायचं होतं. मी असा कॅमेरा धरला आणि रेकॉर्डिंग करायचं बटनच दाबायची विसरले. अरे यार वनिता, तुझं पुन्हा सुरू झालं का? नाही स्वतःई मी खरं तेच सांगायले. अहो ते तेजस भाऊ आहेत ना आज आमच्या गावाकडल्या भाषेत परत कुणाशी तरी बोलत होते. हा आणि मग मी अशी समोर आली का नाही लगेच भाषा चेंज. मग तुमच्याशी कसं बोलतात एकदम शुद्ध मराठी तसं बोलायला लागले बघा. हे बघ वनिता, मग नक्कीच तो कोणीतरी दुसरा असेल, तेजस नसणार. अहो नाही स्वतःई ते तेजस भाऊच होते. अहो आजच भेटलो ना आम्ही गार्डन मध्ये आपल्या. स्वतःई मी तुम्हाला सांगते बघा, हे तेजस भाऊ असं दोन दोन भाषेत का बरं बोलतात? आपल्याला त्याचा सोक्ष मोक्ष लागल. वनिता, तुझा ना नक्की काहीतरी घोळ होतोय.
अहो नाही ना स्वाताई, ते तेजस भाऊ होते, तेजस भाऊ होते, तेजस भाऊच होते. एवढा घसा फोडून फोडून सांगायला, एवढी बोंबलून बोंबलून बोलायले, तरी मी तुम्ही माझ्यावर विश्वास नाही होय. बरं बरं बाई बरं, ठीक आहे, ठेवला विश्वास मी. झालीस खुश? हे बघ, जे काय बोलायचं ते मी तेजसशी बोलून घे. तू तुझी कामं कर जा. अहो पण मी वनिता कामाला जा. शिवया, माझा पचकाच झाला. वनिते, ते रेकॉर्डिंगचं बटन दाबाया विसरली नसतीस तर आज ही येळ आली नसती. वनिता जाते. डॉक्युमेंट्स डुप्लिकेट आहेत. पण हे कसं शक्य आहे? हे बघा साहेब, हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड खोटं आहे. बाहेर गेलात ना तर अगदी 100 रुपयांमध्ये तुम्हाला असे डॉक्युमेंट्स बनवून मिळतील. तुम्हाला कल्पना आहे का हो, हे असे खोटे डॉक्युमेंट सबमिट केल्यामुळे तुमच्यावर केस होऊ शकते. आत्याबाईंनी आधीच खूप वेळ घेतलाय. आता मी पोहोचण्याआधी तो फोटो दुसऱ्या कोणाच्या हाती नाही लागला म्हणजे मिळवलं. काय झालं अभि? कसला विचार करताय? मीनाक्षी, समज आपली एखादी जवळची व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत असेल, खोटं वागत असेल, एवढंच नाही तर आपला विश्वासघात केला, तर त्या व्यक्तीच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे? बोल ना. मला वाटतं ही व्यक्ती असं का वागतीये हे एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. नाही म्हणजे बरेचदा गोष्टी आपल्याला जशा दिसतात तशा नसतात ना, म्हणून. पटतंय, तुझं हे बोलणं पटतंय मला मीनाक्षी. पण एखादी व्यक्ती आपल्यापासून एखादी गोष्ट लपवून ठेवत असेल म्हणजे एक प्रकारची फसवणूकच झाली ना. आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तीच व्यक्ती आपल्याला फसवत असते. त्या गोष्टीचा खूप त्रास होतो, असा त्रास की जो सहनही करता येत नाही आणि त्या व्यक्तीला तो सांगता येईल. मग काय करायचं? अभि, मला वाटतं कुठलीही व्यक्ती विश्वासघात करायचाच असं ठरवून कधी काही करत नाही. त्यामुळे समोरच्याला वाईट ठरवण्याआधी एकदा त्याची भूमिकाही समजून घ्यायला हवी ना. मग काय योग्य काय अयोग्य हे आपल्याला कळू शकतं. अभि नक्की कोणाबद्दल बोलतायत? माझ्याबद्दल काही कळलंय म्हणून तर असं बोलत नाहीयेत ना? काय झालंय अभि? तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय? आमच्या ग्रुप मधला एक मित्र आहे, त्याने आम्हाला फसवलंय. म्हणजे त्याने सांगितलं की त्याची आई खूप आजारी आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला पैशाची मदत केली. आणि नंतर कळलं की असं काही घडलंच नव्हतं. त्याला आमचे पैसे घेऊन पसार व्हायचं होतं आणि आता तो फरार आहे. अभि, मला माहितीये पैशांपेक्षाही तुमचा मित्र तुमच्याशी असा वागलाय म्हणून तुम्हाला त्रास होतो. पण काही माणसं अशीच असतात अभि, आपलाही नाईलाजच आहे. तुम्ही फार विचार करू नका, पटकन फ्रेश व्हा. मी आलेच मागे जा. मीनाक्षी, काय आत्याबाई? अगं वहिनीच्या गोळ्या कुठे ठेवल्यात?
हाय का? आत्याबाईंनी मला जे शोधायला सांगितलं होतं ते तर सापडलंच नाही. यो फोटो सापडलाय अभिदादा आणि मीनाक्षी वहिनीच्या लग्नातला. त्या घरच्या लोकांची ना कधी कधी कमालच वाटते बाबा. एवढा चांगला फोटो कोणी टाकून देतोय, तो बी लग्नातला. फोटो टाकलाय का चुकून पडलाय घरच्या माणसानं विचारल्याशिवाय समजायचं नाही. आताच विचारते ना. अभिदादा, अभिदादा, मला फोटो सापडला. सापडला? हा, कुठे? मागच्या झुडपात पडला होता. झुडपात? तुम्ही फेकला होता काय? तुला काय वेळ लागलाय का? हा इतका चांगला फोटो झुडपात कोणी कशाला टाकेल? आता मी आपण तेच म्हणायले ना. जाऊ दे, आता गावलाय ना, मग सांभाळून ठेवा. चल. तेजस? हा तर तेजसचा फोटो आहे. तेजसचं जर लग्न झालेलं असू शकतं तर हा तेजस नसून विक्रमही असू शकतो. एवढी मोठी गोष्ट याने आमच्यापासून लपवली. आणि सोहाचं काय? म्हणजे हा सोहाशी प्रेमाचं नाटक करतोय, फसवतोय तिला. हा सगळा नक्की काय प्रकार आहे? हा माणूस आमच्याशी असा खेळ का खेळतोय? आणि हा माणूस नक्की आहे तरी कोण? कदाचित ही मुलगी कोण आहे ते कळलं तर पुढच्या गोष्टी कळायला फार वेळ लागणार नाही. काय चाललंय हे सगळं? दादा, दादा जरा बाहेर ये ना. काय ग सोहा? दादा, किती हाका मारल्या मी तुला. बोल ना, काय काम होतं? ऍक्च्युली तेजसच्या रेस्टॉरंट बद्दल अपडेट द्यायचे होते तुला. ऍक्च्युली माझा एक फ्रेंड आहे, त्याने तेजसच्या रेस्टॉरंटसाठी काही इंटिरियरचे डिझाईन्स फॉरवर्ड केलेत. सो तू एकदा बघून घेशील का प्लीज? ठीक आहे, तू त्याला सगळे डिझाईन्स मला मेल करायला सांग. मी एकदा बघून घेतो आणि त्याला कॉल करतो. येते. तेजस, विक्रम, विक्रम, तेजस. काहीही झालं तरी हा माणूस नक्की कोण आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे. फुट उडून कुठे गेलाय काय कळना आलं. कोणाच्या हाताला गावला ना.
नाही नाही. पावसाने सगळे लॉक खराब झाले. विक्रम राजेश शिर्के, सोलापूर. विक्रम तेजस सहस्रबुद्धे, हा तर विक्रम आहे. नाही हो, विक्रम आहे हा. कोण विक्रम? हो माझ्या गावचा, सोलापूरचा विक्रम. बरोबर आहे. कॉर्पोरेशन मधला माणूस जे काही सांगत होता ते बरोबर आहे. देशमुख साहेबांचा ड्रायव्हर जे सांगत होता तेही बरोबर आहे.
आणि आता तर माझ्या हातात हा धडधडीत पुरावा आहे. हा कोणी तेजस सहस्त्रबुद्धे नसून विक्रम राजेश शिर्के. आणि इथे आल्यापासून तो आम्हाला फक्त फसवतच आलाय.